दंडोत मायबाप हो. अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजांना विचारलं, देवा प्रयाणकालीच कथम नियोशी नेतात बघी, मला तुझं मृत्यूसमयी तुझं नाव माझ्या तोंडाला कसं येईल. ते म्हणले, अर्जुना विद्यार्थ्यानं जर 12 महिने अभ्यास केला नाही तर परीक्षेत त्याला काहीच लिहिता येत नाही, काहीच आठवत नाही त्याला. तर मग त्याप्रमाणे जर माणसानं आयुष्यभर चिंतन केलं नाही देवाचं तर त्या माणसाला काय होतं आहे, त्या माणसाला देवाचं नाव त्याच्या तोंडाला येतच नाही. तर एका माणसाला एक माणूस मृत्यूशय्यावर पडलेला होता आणि त्याचा मुलगा, त्या मुलाला वाटत होतं की आपल्या वडिलाच्या तोंडाला निदान परमेश्वराचं नाव नाही तर देवतेचं तरी नाव यावं. आणि मग त्यानं काय केलं, एकावर एक 10 पोते ठेवले ज्वारीचे आणि ते वरचं पोतं फोडून दिलं आणि मग ती ज्वारी चट खाली पडू लागली. तर याला वाटलं की हे शिवा तरी म्हणे, पण ते म्हातारं एवढं बहादूर होतं की ते शिवा म्हणलंच नाही. ते म्हणलं, अरे टाके घाला रे. तर त्याप्रमाणे ते शिवा म्हणलंच नाही बाप. तर असं होत असतं आपलं बी की आपण जर सदोदित परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर शेवटी आपल्याला परमेश्वराचं नाम आपल्या मुखाला येतच नाही. तर म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नित्यने म्हणामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार. जो नित्यानं परमेश्वराचं चिंतन करतात तो माणूस दुर्लभ आहे, पण खरा परमेश्वर त्याच्याजवळ आहे. म्हणून ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपेस. ते म्हणतात, हे ज्ञानदेव म्हणतात की जपमाळ धर, हे मौन धर आणि अंतरीची जपमाळ खोल आणि मग काय होय, मग तुला परमेश्वराचं चिंतन कर, मग तुला शेवटी परमेश्वराचं नाव तुझ्या तोंडाला येईल. तर असंही मायबाप श्रीकृष्ण महाराज त्याच्या प्रश्नाला उत्तर देतात. अर्जुना म्हणतात, अंत्यकालीचं मामेव स्मरणमुक्त कलेवरम ये प्रयाती समद्भाव याती नास्तेच संशय. ज्याचं माझं नाव ज्याच्या तोंडाला शेवटी आलं की त्या माणसाला माझी प्राप्ती होईल याच्यात संशय नाही. यमे मापी स्मरण भाव त्याचे त्यांचे कलेवरम तम तमी होती कोणते सदा भाव. आणि ज्या भावाचं स्मरण होईल त्या भावाला तो माणूस जात असतो. त्या कशाचं ज्याचं स्मरण होईल त्याला यमे मापे स्मरण भाव त्याचे त्यांचे कलेवरम तम तमी होती कोणते सदा तुला भावता. म्हणून अर्जुना तस्मात सगळे सुखालीसू मामनू स्मरिद्धचे, माझं युद्ध बी कर आणि माझं चिंतन बी कर. तस्मात सगळे सुखालीसू मामनू स्मरिद्धचे मैर्पित मनोबुद्धीत मामे वैशिष्य संशय. आणि मला बुद्धी आणि मन अर्पण कर, मला येऊन तू मिळशील याच्यात संशय नाही. म्हणून मायबाप आपण देखील आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन करायचं आणि ते जेणेकरून आपल्या तोंडाला शेवटी परमेश्वराचं नाव येईल आणि आपलं भलं होईल. मायबाप तुमचं भलं व्हावं अशी माझी आंतरिक इच्छा आहे. त्यामुळं मी हा तुम्हाला सांगण्याचा प्रपंच केला. तर मायबाप हा जो गीता ग्रुप आहे ह्याला सबस्क्राईब कराल तर बरं होईल अशी मी विनंती सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.